नमस्कार, सुप्रभात। मी आता खालापूर येथील योगी अमृतुल्य येथे आलो आहे आणि सकाळी घरातून मी तसं लवकर निघालो आहे आणि आता 7:50 झालेली आहेत। मी येथे येऊन थांबलो म्हणजे मी बाकी माझ्या मित्रांची वाट बघतो। 8 ते 9 आम्ही रायडर्स आज फक्त। तर आज आम्ही जाणार आहोत प्रति बालाजी, त्यानंतर आम्ही एकमुखी दत्त येथे दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। त्यानंतर आम्ही तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाणार आहोत, त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी। ते झाल्यानंतर आम्ही थांबणार आहोत आज मुक्कामाला आमचे जे मित्र आहेत राहुल तनपुरे यांच्या घरी, गावच्या घरी। तर आज मुक्कामाला थांबल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी रविवारी जाणार आहोत भीमाशंकर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे। महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू करू आमच्या घरी। चला, तर मी आता बाकीच्या माझ्या रायडर्स मित्रांची वाट बघतोय खालापूर अमृतुल्य येथे, ते थोड्या वेळामध्ये येतील। एक छोटीशी सालांची ओळख करून देतोय। मी राजकुमार पिळणकर, बोरवली। राहुल तनपुरे, सानपडा। हे लीड करणार आहेत आज। नितेश कदम, कांदवली। गीतेश धुमा, मलाड। शरद मोरे, घाटकोपर। मनीषा, अंधेरीवरून। आणि मी स्वतः विश्वनाथ लोखंडे। मी चेंबूरहून नितीन पास्टे ग्रुपमधून। हॉटेल साई दरबार फॅमिली रेस्टॉरंट येथे आम्ही आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे, एक किवळेच्या थोडे पुढे।
आमचे आहे नितीन भाऊ पष्टे सबस्क्रायबर फॅमिली आणि आमचे नितीन भाऊ गेलेत उज्जैनला आणि ते 9 तारखेला आय थिंक येणार घरी. तर सगळ्यांनी बोला नितीन भाऊ तुमचा प्रवास सुखाचा समृद्धीचा व्यवस्थित हो. आमचाही मस्त एकदम प्रवास चालू आहे नितीन भाऊ आणि त्यांच्यासोबत असलेले आमचे रमेश सर आणि अजून एक आहेत. प्रवास व्यवस्थित सुखरूप करा, सुखरूप घरी या. तुम्हाला प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा. खेड शिवापूर टोल नाका याच्या पुढे आम्ही सर्व थांबलो होतो थोड्या वेळासाठी आणि इथून आम्हाला टोटल 17 किलोमीटर जात होते प्रति बालाजी. तर 14 किलोमीटर कंटिन्यू आम्हाला चालायचं आहे. पुढे गेल्यावरती आम्हाला लेफ्ट टर्न मारायचं आहे प्रति बालाजीसाठी. ती बालाजी इथे आलो आहे आणि सर्व आमच्या 2 व्हीलर इथे पार्किंगला पार्क केल्यात आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर आता एक सांगतो की आतमध्ये मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर इथे लॉकर आहेत, लॉकरमध्ये आमचे सर्वांचे मोबाईल आम्ही जमा करणार आहोत आणि येताना पण पुन्हा घेणार आहोत. येस येस.
इथून पुढे उरळी कांचन 2 किलोमीटर आहे. बाकीचे अर्धे पुढे गेलेत आणि अर्धे फ्युलअपसाठी मागे थांबलेले आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल संस्थापक वस्ताद पैलवान शरद तुकाराम महाडिक आणि या संकुलचे स्वतः मालक आहेत, आम्हाला तर भेटलेले आहेत. नमस्कार सर. जय शिवराय. जय शिवराय. हे त्यांचं कुस्ती संकुल आहे इकडे. ही पाय मोकळं करण्यासाठी जागा आहे मुलांसाठी. 2 एकर जागा दिली मी आपल्या धर्मासाठी. माझं छोटंसं दान महाराजांच्या पायावर. ज्यांना आई वडील नाही त्यांच्यासाठी आपण राहणं खाणं शाळा आखी मोफत दिले. त्यांचा दवाखाना वगैरे सगळं फ्री. शिक्षणाची फी वगैरे आपण सगळं महाराजांच्या नावाखाली आपण फ्री करतो. मी काय एवढा मोठा व्यक्ती नाही काय माझे काय असं बाईट घेण्यासारखा, पण आपण ह्यांच्यासाठी आपण काहीतरी दान करायची एवढी इच्छा आहे माझी. महाडिक सरांचं कार्य खूप मोठं आहे. आणि तुम्ही धर्मवीर महाराज संभाजी महाराजांचे खरं वंशज तुम्हीच आहेत. एवढं थांबलं आहे तुम्ही. असं काही महत्त्व नाही यस BMW थांबावं म्हणून, पण तुम्ही एवढे नका चांगलं कार्य करताय. जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी मी राहणं खाणं शाळा अख्खं फ्री दिले तुमच्या आशीर्वादाने. त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे तर तुम्ही इथे येऊन हे जे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल येथे येऊन महाडिक सरांना तुम्ही भेटू शकता. मी नंतर कार्डाचा फोटो वगैरे आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. चला सर, येतो मी. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. उरळी कांचनमध्ये 2 मिनटं थांबलो आहे. इथनं पुन्हा आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. इथून टोटल तुळापूर 30 किलोमीटर आहे. पुढे थांबूया. स्टेशनच येथे थांबलो आहे आता. आणि समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. खूप छान आहे. येथून आपण सरळ जाणार आहोत. अजून आपल्याला 13 ते 14 किलोमीटर अजून पुढे जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही आता छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी आलो आहे तुळापूर येथे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय पुन्हा आमचे राहुल तनपुरे यांच्या घरी, यांच्या गावी पिंपळे जगताप. आज आमचा तेथे मुक्काम आहे आणि उद्या आम्ही सगळे जाणार आहोत भीमाशंकरला. चला. आम्ही आता राहुल भाऊ तनपुरे यांच्या गावाकडे आलो. हे गावाकडचं त्यांचं नवीन घर आहे. जुनं घर इथून 3 किलोमीटर पुढे बोलतात ते. हे त्यांचं आता हे नवीन घर आहे. बाईक्स वगैरे पार्किंग केलेलं आहे सगळ्यांनी इथे. आज आम्ही इथे थांबणार आहोत रात्री आणि उद्या सकाळी इथून भीमाशंकरकडे जाणार आहोत. आम्ही डबल शीट आता बाईकवरती आलो आहे जेवण करण्यासाठी आणि हे आहे हॉटेल कावेरी. खूप छान असं लोकेशन आहे. रात्रीचे आता 11:30 वाजलेत आणि चाकण शुक्रापूर रोडला एक कावेरी हॉटेल आहे. त्या कावेरी हॉटेलला आम्ही आता जेवायला बसलोय. तर जे नॉनव्हेजवाले त्यांचं जेवण आलेलं आहे. आमचं व्हेजवाल्यांचं जेवण येते अजून. जेवण करून झालं सगळ्यांचं आता आणि आता निघतो आम्ही आता राहुल भाऊ तनपुरे यांच्या गावच्या घरी. उद्या सकाळी आम्ही भीमाशंकर इथे जाणार आहोत. चला, गुड नाईट.